ते तिथून बाहेर निघालेले आहेत। माध्यमांशी काय संवाद साधतात, माध्यमांना काय प्रतिक्रिया देतात बघावं लागेल। एकनाथ शिंदेंना ताप आणि अशक्तपणा जाणवत होता आणि म्हणून ते रुग्णालयात दाखल झाले। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। अक्षय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सौरभ, आपण बघतोय एकनाथ शिंदे यांची काही चाचण्या होत्या, तपासण्या होत्या, सिटी स्कॅन असेल, त्यासोबतच काही एक्सरेज होते, ते आता चाचण्या तपासण्या त्यांच्या पूर्ण झालेल्या आहे आणि ते पूर्ण झाल्यानंतर एकनाथ शिंदे आता या ठिकाणावरनं बाहेर पडत असल्याची ही सगळी दृश्य आपल्याला बघायला मिळते। माध्यमांचा मोठा माध्यम प्रतिनिधींची गर्दी या ठिकाणी आहे। डॉक्टरांनी आज देखील आराम करण्याचा सल्ला एकनाथ शिंदे यांना दिला असल्याचं कळतंय। एकनाथ शिंदे आपण बघतोय ज्युपिटर रुग्णालयाच्या डॉक्टरांची भेट घेतली, की त्यांच्या काही ज्या चाचण्या तपासण्या सुरू होत्या या पार पडल्या, यामध्ये सिटी स्कॅन या सगळ्याचे आपण बघतोय की रिपोर्ट्स काही येणं बाकी आहे। मात्र एकनाथ शिंदेंना तरी डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला असल्याची सध्याची तरी माहिती आपल्या समोर येते। त्यामुळे एकनाथ शिंदे आता पुन्हा त्यांच्या ठाणे येथील शुभदीप निवासस्थानी जाऊन आराम करतील असं सांगितलं जातंय। यानंतर एकनाथ शिंदे डॉक्टर जे रिपोर्ट्स बघतील, डॉक्टरांचा सल्ला घेतील आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून बाहेर जायचं की नाही हे आपल्याला कळणार आहे। निश्चितच अक्षय, जर आपण बघितलं, आपण ताजी दृश्य थेट टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय, तर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना अजून तरी कुठली प्रतिक्रिया दिलेली नाहीये। एकीकडे सत्ता स्थापनेच्या चर्चांना वेग आहे, उदय सामंत सागर बंगल्यावर तिकडे फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेत, मात्र एकनाथ शिंदे याच्यात कुठेच थेट सहभाग घेताना दिसत नाही। सौरभ, आपण बघतोय आताची महत्वाची बातमी जी आहे की एकनाथ शिंदे हे मुंबईच्या दिशेने जातील असं कळतंय। एकनाथ शिंदे यांना डॉक्टरांनी प्रवास करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिलाय असं देखील आपल्याला सध्या कळतंय। निश्चितच अक्षय, यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स घेऊ। दरम्यान आपण दृश्यांमध्ये बघतोय की एकनाथ शिंदे आता इस्पितळातनं बाहेर निघालेले आहेत, ज्युपिटर रुग्णालयातनं ते बाहेर पडले, मुंबईकडे रवाना होतील असे अपडेट्स आपल्याला आपल्या प्रतिनिधींकडून मिळतात। मुंबई, सौरभ मुंबईकडे ते आता रवाना होतील असं कळतंय। निश्चितच अक्षय, आपण बघतोय की एकनाथ शिंदे आता मुंबईकडे रवाना होणार आहेत, त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग येणार आहे, ह्यात काही शंका नाही। कारण अगदी काही शेवटचं बार्गेनिंग राहिलेलं आहे आणि त्यात आता एकनाथ शिंदे बरे आहेत अशी माहिती मिळते। डॉक्टरांनी त्यांना तपासलेले आणि आता ते मुंबईकडे प्रवास करण्यासाठी निघालेले आहेत। एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेने जाणार आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय, सागर बंगल्यावर एकीकडे उदय सामंत पोहोचले आहेत, दुसरीकडे आता एकनाथ शिंदे आता मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। ज्युपिटर रुग्णालयातनं ते बाहेर पडले। आज आता महायुतीच्या बैठका होतात का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे, कारण महायुतीच्या बैठकांबाबत देखील एकवाक्यता नाहीये महायुतीच्या नेत्यांमध्ये। एकीकडे शिंदे सेनेचे नेते म्हणतात की आज बैठका होणार आहेत, मात्र गिरीश महाजन दुसरीकडे अशा कुठल्याही पद्धतीच्या बैठका होणार नाहीत अशी स्पष्टोक्ती करतात। त्याच वेळेला जर आपण राजकीय घडामोडी बघितल्या तर एकीकडे सागर बंगल्यावर उदय सामंत पोहोचलेले आहेत फडणवीसांच्या भेटीसाठी आणि आत्ताच्या लेटेस्ट अपडेट्सनुसार, आपल्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे बरे होऊन आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। दरम्यान ह्या सगळ्या घडामोडी संदर्भात उदय सामंत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी, बघूया।